नववर्ष सुरू झालं की वेगवेगळी स्मार्ट गॅजेट्स सुद्धा बाजारामध्ये दिसू लागतात। यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्सेसरीज आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे स्मार्टफोन्स आहेत, टॅब्स आहेत। चला एक नजर टाकूया यातल्याच अपडेट्सवर। सध्या अधिकाधिक आधुनिक स्मार्टफोन अक्षरशः दररोज बाजारात दाखल होताना दिसतात। त्यामुळे डेटा जुन्या स्मार्टफोनमधून नव्या फोनमध्ये घेणं हे मात्र कठीण होऊन जातं। आता हे अवघड वाटणारं काम सोपं करण्यासाठी या काही खास टिप्स। अनेक जण आपल्या फोनमधील कॉन्टॅक्ट्स गुगल अकाउंटशी सिंक्रोनाइज करून ठेवतात, ज्यामुळे नव्या फोनवरून साइन इन केल्यानंतर गुगल अकाउंटवरचे सगळे कॉन्टॅक्ट आपोआप तुमच्या नव्या फोनमध्ये ट्रान्सफर होतात। मेमरी कार्डचा हुशारीने वापर। फोनमधील ॲड्रेस बुक मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर करता येतं। कॉन्टॅक्ट्सची फाईल फोनमध्ये VCF या फॉर्मॅटमध्ये सेव्ह होत असते। हे मेमरी कार्ड नव्या फोनमध्ये घालून कॉन्टॅक्ट्स इम्पोर्ट करता येतात। ES फाईल एक्सप्लोररचा वापर करून प्रथम तुमच्या फोन मेमरीतील फोटो आणि व्हिडिओ मायक्रो SD कार्डवर घ्या। हे कार्ड दुसऱ्या फोनमध्ये घातल्यानंतर तुमचा सगळा डाटा त्या फोनमध्ये जातो। सर्व फोटो आणि व्हिडिओ। जुन्या फोनमधील फोटो आणि व्हिडिओ नव्या फोनवर ट्रान्सफर करण्यासाठी सगळ्यात आधी ते फोनमधून कम्प्युटरवर घ्यावेत आणि नंतर दुसऱ्या फोनमध्ये घ्यावेत। कम्प्युटरचा वापर करत नसल्यास मेमरी कार्डचा पर्यायही तुम्ही निवडू शकता। व्हॉट्सॲपवरील संवाद। सध्या व्हॉट्सॲप हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय। व्हॉट्सॲपवर केलेले चॅट, आलेले फोटो किंवा व्हिडिओ या सगळ्याचा तुम्ही बॅकअपही घेऊ शकता। तुमचा जुना फोन कम्प्युटरला जोडा आणि तुमच्या फोनमधील व्हॉट्सॲप फोल्डरवर जा, ज्यातील डेटाबेस असे नाव असलेलं फोल्डर तुमच्या कम्प्युटर डेस्कटॉपवर सेव्ह करा। आता नवा फोन कम्प्युटरला जोडा आणि रूट डिरेक्टरीमध्ये व्हॉट्सॲप नावाचा फोल्डर तयार करा। तुम्ही तयार केलेला डेटाबेस हा फोल्डर नव्या फोनमध्ये व्हॉट्सॲप फोल्डरमध्ये पेस्ट करा। तुमच्या नव्या फोनमध्ये डाउनलोड केलेलं व्हॉट्सॲप ॲप लॉन्च करा आणि सेटअप प्रोसेस करा। सेटअपच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला तुमचं चॅट बॅकअप हवाय का। त्यावेळी तुम्ही येस हा पर्याय निवडून तुमचं सगळं चॅट पुन्हा मिळवू शकताय। त्यामुळे आता फोन कुठलाही असो, कधीही बदलायचा असो, तुमचं सगळं चॅट, सगळा डाटा, सगळे फोटोज आणि सगळी गाणी तुमच्यासोबत कायम राहतील। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।